अल्पसंख्याक समाज बांधवांच्या वतीने कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांचा भव्य नागरी सत्कार. दीनदुबळ्यांचा आवाज बुलंद करणाऱ्या नेत्याचा सत्कार हा त्यांच्या कार्याचा गौरव, असे शहर काझी अमजद अली काझी यांचे गौरवोद्गार. सर्वसामान्यांच्या डोक्यावर हक्काचे घर देणाऱ्या, समाजातील दीनदुबळ्या पीडित बहुजनांसाठी आवाज बुलंद करणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रामाणिक नेत्याचा सत्कार म्हणजे हा त्यांच्या कार्याचा गौरव आहे. त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणे ही आपली जबाबदारी बनते. सध्या राजकारणाची पातळी खालावली असून जातीवाद आणि धर्मवाद मोठ्या प्रमाणात फोफावत आहे. अशा बिकट परिस्थितीत आडम मास्तरांनी गरिबांसाठी 30,000 घरकुलं निर्माण करून राजकीय क्षेत्रात एक नवीन आदर्श निर्माण केला आहे. इतर राजकीय पक्षांनी आडम मास्तर यांचे कार्य डोळ्यासमोर ठेवून आपल्या कार्याची दिशा ठरवावी, असा मोलाचा सल्लाही मुफ्ती सय्यद अमजद अली काझी यांनी आपल्या नागरी सत्कार प्रसंगी संबोधित केले. असंघटित कामगारांसाठी 30,000 घरांचे आशिया खंडातील सर्वात मोठे गृहप्रकल्प साकारणारे सोलापूरचे माजी आमदार आणि रे नगर फेडरेशनचे मुख्य प्रवर्तक कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांच्यासह समस्त रे नगर फेडरेशन व अव्याहतपणे धडपडणाऱ्या त्यांच्या समूहाचा समस्त अल्पसंख्याक समाजाच्या वतीने रविवार दिनांक 3 मार्च 2024 रोजी किडवाई चौकात भव्य नागरी सत्कार करण्यात आला. जिओ और जीने दोचे संपादक इरफान सय्यद सर यांच्या पुढाकाराने संपन्न झालेल्या या नागरी सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी शहर काझी मुफ्ती सय्यद अमजद अली काझी हे होते. प्रारंभी समस्त अल्पसंख्याक समाज सत्कार समितीच्या वतीने आडम मास्तरांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. त्यानंतर सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनचे प्रदेश महासचिव ॲडव्होकेट एमेट शेख, रे नगरच्या चेअरमन नलिनीताई कलबुर्गी आणि सेक्रेटरी युसुफ मेजर यांचाही समितीतर्फे जंगी सत्कार करण्यात आला. अल्पसंख्याक समाजातील तब्बल 100 पेक्षा जास्त संघटनांनी आडम मास्तरांचा यथोचित सत्कार करून त्यांच्या अतुलनीय आणि अनन्यसाधारण कामगिरीचा गौरव केले. कॉम्रेड आडम मास्तर सत्कार करण्यासाठी विचारमंचावर अक्षरशः झुंबर उडाली. प्रारंभी इरफान सय्यद सर यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी विचारमंचावर इतिहासकार सरफराज अहमद, अयूब कुरेशी, रिफाह फाउंडेशनचे अध्यक्ष रियाज सय्यद, मतीन बागवान, विकार अहमद शेख, हाफिज मेहबूब नदाब, हाफिज इम्रान खान, विविध संघटनेचे पदाधिकारी आणि धर्मगुरू यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक रशीद शेख यांनी केले, तर आभार प्रदर्शन इरफान सय्यद सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इरफान सरांसह नासर खलिफा, गुफरान सय्यद व सत्कार समितीच्या इतर सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. हमारे लोग रोते थे, मैं बोलना रोना नहीं, अपने को लड़ना है, लड़कर जीतना है, यही हमारा लाल झंडे का ऐलान है, ऐसा हमारे लोगों को मैं बताया. आधे से जायद घर गरीब खवातीन को अल्हम्दुलिल्लाह मिल चुके हैं और मज़ीद के लिए जैसे कि स्टेज पर तशरीफ़ फरमा एक जिम्मेदार शख्स ने ये बात कही कि मज़ीद के लिए हमें मास्टर के दस्त बाजू को मजबूत करना है और जो अब तक उन्होंने काम किया है उस काम की सराहना करना, शुक्रिया अदा करना, उसकी कदरदानी करना, ये इसलिए भी ज़रूरी है कि जब कोई अच्छा काम करता है, कोई खैर का काम करता है, लोगों की मदद करता है, तो उस काम पर उसकी सराहना की जाए, उसकी कदरदानी की जाए, उसका शुक्रिया अदा किया जाए. और उसी शुक्रिया को अदा करने के लिए हम यहाँ आए हैं ताकि काम करने वाले को भी एहसास हो कि मेरे काम की भी कदर हो रही है. नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.